माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाने नाटिका बंडूची इजा 5वी टी.एच. शिरसाळे सर। नमस्कार, माझे नाव छाया चौधरी. आम्ही बंडूची इजा हे नाटक सादर करत आहोत. नमस्कार, माझे नाव शौर्य राहिनवाले. मी बंडू आहे. नमस्कार, माझे नाव लावण्य गणेश पवार आहे. बंडूची इजा या नाटकात मी बंडूची बायको हे पात्र निभावत आहे. नमस्कार, माझे नाव धनश्री बापू डेफले आहे. मी बंडूची बहीण पात्र सादर करत आहे. सर्वांना मला नमस्कार, माझे नाव बाबूस आहे. मी बंडूची आई हे पात्र सादर करीत आहे. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण बरं आणि आपलं काम बरं असं त्याची सगळ्या गावात गेल्या स्वभावच्या सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभरात काम संध्याकाळी पुन्हा घरात पडायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी करायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं. असा कधी सव्वा रंगाची काम काढून नाकासमोर जाणारा बंडू एका वर्षी पाणी बरं झालं. बंडूनं कुटुंबासाठी न एका स्वतःसाठी बंडू मामाने पैसे खरेपणाचा अंदाज जरा चुकला पुढे. अरे इजा जरा लांबच झाली. चांगली 4 बोट लांब पुन्हा दोंड मागून जायचं म्हणजे. अगं इजा जरा 4 बोट कमी करून टाकायचेस का? हो, सकाळी सकाळी आणि काय आहे, जेवण बनवायचंय, त्याच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. तुला इजा जरा 4 बोट कापून टाकायचेस का? नाही रे दादा, मला तेवढा अभ्यास पडला. आता कॉलेजची वेळ जायला सांग की. आई इजा जरा 4 बोट कापून टाकायचेस का? घेऊ तिकडे तुझी इजा. तुझ्या वरण कापून कापून माझ्या तुकडे पडत आहे. बंडूच्या इजाने कोणाड्यात गंजा होऊन शेताकडे गेला. सकाळी तिचा दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजाचे पाय फक्त गुंडून टाके घालते. आपला भाऊ किती रात्र कष्ट करून मला कॉलेजला पाठवत नाही. दादाची काय काम करू नये. बंडूची बहीण इजाचे पाय फक्त गुंडून टाके घालते. उभा हे कसे पोरायला लागते पहिला. बंडूची आई इजाचे पाय फक्त गुंडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजाचे पाय 4 बोट फक्त